सुस्वागतम सुस्वागतम. हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झाले आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचा सत्कार हे आपल्या सगळ्या लाईट आणि याचं काम करतात. स्पीकर जो आवाज तुमच्यापर्यंत येतो त्याचे ते रुस्तुमबाई हे बाबा महाराजांना हार घालून सत्कार करतील व आप्पा कुलकर्णी हे पोथीला हार घालतील. धन्यवाद. वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगतगुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका. बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लादलो. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी. त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज.
माऊली महाविष्णू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि जीवनामध्ये श्रीहरिसत्तेचा जो नित्य अनुभव प्राप्त झाला, ते अनुभवाचं वर्णन या ठिकाणी करत आहेत. सामान्यतः अनुभव हा अनुभवावा लागतो, तो सांगता येत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज हे द्रष्टे पुरुष असल्या कारणाने ते आपला अनुभव या ठिकाणी अत्यंत आवडीने प्रकट करत आहेत. जीवनमुक्त ब्रह्मस्थिती प्राप्त झालेला पुरुष, त्याचं जीवन दृश्यद्रष्टा दर्शन, भोग्य भोक्ता भोग असं विभागलेलं जात नाही. इथून तिथून त्याची क्रिया काय, त्याचं बोलणं काय, चालणं काय, त्याच्या शिव्या देणं सुद्धा आशीर्वादच असतात. म्हणून काल जे प्रवचन होतं, कुठेही गेला तरी न गेल्यासारखा आहे, घरातल्या घरात चालला अशी ओवी होती कालची. तैसे भलते करिता येत पाविजे काही ताईसे नाही करिता ठाकी जोर. त्याप्रमाणे ब्रह्मवेत्ता पुरुष वाईट वाटेल ते करीत असताना त्याच्यापासून त्याला प्राप्तव्य असे काहीच नसते. बरे त्याने काही केले नाही म्हणून प्राप्त करून घ्यायचे असं काही राहिलं नाही. त्याला काही मिळवायचं नाही, त्याला काही प्राप्त व्हायचं नाही. तो प्राप्त असलेला पुरुष आहे, तोच प्राप्त आहे. एक ओवी सांगतो, ऐसे प्राप्त पुरुष येत संसारी नाहीत गा बहुत, हिंडता अवघा जगात कदाचित एखाद्या दिकीचे. प्राप्त परमात्मा प्राप्त प्रतीतीने भोगणारे प्राप्त पुरुष प्राप्त होत नाहीत. नीट कळलं ना? प्राप्त परमात्मा प्राप्त प्रतीतीने भोगणारे असे प्राप्त पुरुष प्राप्त होत नाहीत. परमात्मा अप्राप्त आहे हे माहिती आहे, पण प्राप्त परमात्म्याला प्राप्त परिस्थितीतून जाणून घेऊन, बरं का, आता मला काही मिळायचं नाही, मी त्याला मिळूनच आहे. लौकिक जीवनातली भाषा अशी असते की गंगा ही सागराला मिळालेली निघालेली आहे. कसं काय बोलता? जिथे मिळायची ती मिळालेलीच आहे, ती मिळायला निघाली नाही, मिळो आणि मिळत त्याची. उभी कशी आहे? अहो, एक विशिष्ट पॉईंट आहे, तिथे सागराला गंगा मिळालेलीच आहे. सागराला गंगा मिळायला निघाली भाषा कुठून आणली? अहो, मिळालीच आहे. म्हणून ज्ञानोबारांनी शब्द मिळोनी मिळतची असे, मिळून मिळते, मिळोनी मिळतची असे. समुद्री गंगा जळ जैसे, मी होनी मज तैसे सर्वस्वे भजती. मी होनी मज तैसे. म्हणून गंगाई सागराला मिळायचीच नाही, मिळूनच आहे. आणि ती वाहते हा त्याचा विलास आहे. तिची वाहणी हा त्याच्यातला विलास आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणचंही कर्म करत असताना भेदशून्य अवस्था आहे, यत्किंचित भेद नाही. प्रत्येक कर्मा म्हणून तया वेगळे काय प्रकाशे, ज्ञानित्व यावे ऐसे. काही जळार्णव पाऊसे साजा होय. जळार्णव आहे जिकडे तिकडे संबंध. जळार्णव म्हणजे महाप्रलय झालेला आहे, जळार्णव आहे. आणि तिथे पाऊस पडला म्हणजे काय? भरती येते. काय झालं? अहो, आज आमच्या गावाचा रस्ता बंद आहे, नदीला पाणी आलं. अरे, इथून तिथून सगळं जल झालं, प्रलय झालेला आहे. आता वरच्या पावसाने काही ते काय पुन्हा भरती वाढणार आहे का? तसं जो परिपूर्ण आहे त्याच्या बाबतीत काही परिपूर्ण होणं हा शब्दसुद्धा चुकीचा आहे. किंबहुना त्याला परिपूर्ण हे म्हणूसुद्धा नका. माझं बोलणं लक्षात घ्या. परिपूर्ण अवस्थेमध्ये मी परिपूर्ण आहे हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे.
ना तरी मोह आलिया काय पा ज्ञाना मुखी जेल तया महागे ते उन्हाळी आजाळ. असं म्हणता का की त्याला मोह आल्यानंतर त्याचं ज्ञान निघून जातं? हे सामान्य माणसाचं गणित आहे. मोहात अडकला, त्याचं ज्ञान नाहीसं झालं. नीट कळण्याकरता सांगतो. भांडणं होतात आणि रागाच्या भरात मनुष्य वाटेल ते बोलून जातो. आणि मग तो मध्यस्थी असतो. अहो एवढं काय मनावर घेता, त्यांनी काही जाणून बोलले नाहीत, रागाच्या भरात बोलून गेले, त्यांचा बोलायचा तसा हेतू नव्हता, ते आता बघा तुम्हाला म्हणतायत आय एम सॉरी. रागाच्या भरात बोलून गेले, तसा काही त्यांचा म्हणण्याचा हेतू नाही. आत्तापर्यंत तुम्हाला तसे ते बोलले होते का? म्हणून राग आवरून धरावा. आवरत नाही असं म्हणू नका. तुम्हाला राग हे जर तुमच्या जीवनाचं भूषण झालं असेल तर मग काही बोलायचं कारण नाही आहे. तुम्हाला वाटत असेल राग हे माझं अस्त्र आहे, नाही, एक दिवस उलटून तुम्हालाही ते अस्त्र मारून टाकील, नाही का? म्हणून रागाच्या भरात बोलल्यानंतर मग माणसं जातात आय एम व्हेरी सॉरी, आय वॉज व्हेरी एक्साइटेड. आणि त्या एक्साइटमेंटमध्ये मी तुम्हाला बोलून गेले. बरं ठीक आहे, ॲक्सेप्टेड. तसं हा तत्ववेत्ता मोहाच्या अधीन झाला तरी झाला नाही, त्याच्यात काहीही फरक पडला नाही. तिथे दृष्टा महाआगी ते उन्हाळे, महाआग लागली आणि बाहेरच्या उन्हाळ्यामुळे जास्तच पेटलो. हो अरे काय पेटलं? सगळं पेटलेलंच आहे. तिथे उन्हाळा काय करतो आणखीन? हां, पुढे म्हणाले देहेंद्रिय वेगळा पायी अपरोक्षात्मा जाणीलाजी, तैसी इंद्रिय नेमे लाभ काही, विक्षेप नाही हानी. त्याला विक्षेप काही नाही, हानी काही नाही. आठवू आणि विसरू तया ते घेऊन येदू पसरू, दशेचा व्यवहार असाधारण. महाराज म्हणाले त्याच्या दशेचा व्यवहार, जी अवस्था आहे, दशा म्हणजे जी अवस्था, दशा शब्द दोन तऱ्हेने वापरला जातो. जी प्राप्त ज्ञानाला एक ब्रह्मस्थिती ही दशा आहे. त्यांच्या जीवनाची परवड झाली, दशा झाली, तो शब्द निराळा. घोंगड्याच्या दशा निघाल्या, तो शब्द निराळा. तसं त्याला जी दशा प्राप्त झाली, जी अवस्था प्राप्त झाली, आठवा आणि विसरू तया ते घेऊन येदू पसरू, दशेचा व्यवहार असा येणे विसरोणी जे काही केले, तयाचे पसरे गिळले, एवं विसरेची वेळे पसरूचे असे. काय विसरला आणि काय आठवलं? अहो जिथे आठवही नाही आणि विसरही नाही. आता थोडक्यात सांगतो. आता मी बाबा महाराज आहे हे मला आठवलं बरं का, आणि मला विसरलं बरं का, आणि म्हणून मी तुम्हाला सांगू लागलो मी बाबा महाराज आहे. मी तुम्हाला सांगू का, हे सांगे तोपर्यंत मी बाबा महाराज हे सांगायच्या लक्षात सुद्धा माझ्या नव्हतं. तुम्हाला दृष्टांत देण्याकरता सांगितलं मी, पण सतत काय मी बाबा महाराज आहे, मी बाबा महाराज आहे. कळलं का तुम्हाला? मी बाबा महाराज आहे, मी बाबा महाराज आहे. वेडपटपणात काढतील. पूर्वीची प्रवचने आम्ही ऐकली हो महाराजांची, पण सध्या मी बाबा महाराज आहे, मी बाबा महाराज. अहो काय सांगायची गरज आहे का? अहो बाबा महाराज आहे म्हणून तर आम्ही येतोय. मग मला तरी स्मरण आहे का मी बाबा महाराज आहे म्हणून? पण स्मरण जरी नाही आणि आठवण जरी झालं तरी काय फरक पडला? स्मरण झालं म्हणून मी बाबा महाराज आणि विस्मरण झालं म्हणून मी बाबा महाराज नाही. स्मरण असू दे नाही तर विस्मरण असू दे, झोपेत असू दे नाही तर जागा असू दे, मी बाबा महाराज आहे ते आहे. त्याचं नित्य स्मरण करण्याचं काही कारण नाही. तसं या ठिकाणी म्हणाले आठवा आणि विसरू तया ते घेऊन येतो, दशेचा व्यवहार असाधारण. त्याची जी दशा प्राप्त होते, आता आत्मसुखाच्या सुरवाडे विसरता विसरण पडे, आठवता येईन गडी आठव. त्याला विसरेही नाही, आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. आठव नाही नाठव नाही, स्वयंमेव पांडुरंग.
आता आठवायचं काही शिल्लक राहिलं नाही आणि विसरायचं काही शिल्लक राहिलं नाही. आपण आपण ते आठवे म्हणून महाराज म्हणतात, कोणी म्हणायची गरज आहे का? मी मला आठवण करून द्यायची काय गरज आहे का? सकाळी उठल्यावर चिमटा काढला. काय सांगितलं मी? कळलं का? चिमटा का काढला? आठवण करून देतो, बाबा महाराज आहे. काय तसं या स्वरूपाच्या ठिकाणी अहो मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आहातच म्हणता काय? माझं बोलणं कळलं? आहातच म्हणता काय? देवची बरे, देवची बरे. अहो तुम्ही आहातच म्हणता काय? म्हणण्याने शंका येते. म्हणून पुढे म्हणाले, झाली स्वेच्छेची विधी, स्वैर्य झाली समाधी, दशे ये मोक्ष रिद्धी बैसो घे पे. अगा हा आत्मविद नरो न हो निविधीचा किंकरू, स्वेच्छा यथा चारू वर्तता असे. तो विधी आणि निषेध याच्यात अडकत नाही. सर्वसामान्य माणूस, अगदी शास्त्री पंडित जरी विद्वान असला तरी विधिनिषेधात अडकलेला आहे. हे सोयर आहे, हे सुतुक आहे, हा दिवस चांगला आहे, हा दिवस वाईट आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे. मोठी मोठी व्यापारी मंडळीनं सुद्धा सकाळी त्यांच्याकडे ज्योतिषी पाळलेली असतात. त्यांनी किती वाजता घरातून बाहेर पाऊल टाकू म्हणजे आजचा दिवस चांगला जाईल. म्हणून त्या घड्याळाला बरोबर घरातून बाहेर पडतात. काय? विधी निषेध. लग्न करायचंय, मुहूर्त बघा, चांगला मुहूर्त बघा. आता काय तसं काही एवढं राहिलंही नाही, कोणीही मुहूर्त बघत नाहीत. पूर्वी माणसं म्हणत होते आषाढात मुहूर्त नसतो. आता आषाढात सुद्धा मुहूर्त आहे. उलट मुहूर्त काढून लग्न झालेली लग्न बिघडली, न मुहूर्त काढता जी केली ती टिकली. कुंडल्या बघून जी लग्न जमवली